आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेते मिलिंद गवळी यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलंय. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. मात्र अनेकदा कलाकारांना चांगल्यासोबतच वाईट अनुभव सुद्धा येत असतात. असाच एक अनुभव मिलिंद यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर हौसेने केला पती या चित्रपटाचं शूटिंग करताना काय झालं होतं याचा किस्सा सांगितलाय. या चित्रपटात त्यांच्याबरोबर अभिनेत्री तेजा देवकर प्रमुख भूमिकेत दिसली होती. मिलिंद गवळी यांनी पोस्ट करत म्हटलंय की हौसेने केला पती या सिनेमामध्ये माझ्याबरोबर हिरोईन होती तेजा देवकर. नाशिकला एका छानशा लोकेशनवर 15 दिवसांचं शूटिंग करून मी मुंबईला घरी परत आलो. माझ्या व्यतिरिक्त बाकीचे सीन्स शूट करण्यासाठी युनिट नाशिकमध्येच होतं. 4-5 दिवसांनंतर मला तेजा देवकरचा नाशिकवरून फोन आला. ती घाबरली होती, खूप चिडली होती, संतापली होती. मी विचारलं नेमकं काय झालंय, तर समजलं की तेजा देवकरला नाशिकमध्येच सोडून सगळं युनिट निघून गेलं होतं. त्या सिनेमाच्या प्रोड्युसरचा काहीच पत्ता लागत नव्हता. ज्या हॉटेलमध्ये नाशिकला तिला उतरवलं होतं त्या हॉटेलचं बिल सुद्धा त्यांनी भरलं नव्हतं. तिला काही सुचत नव्हतं की काय करायचं. नशिबानं त्या सिनेमामध्ये माजी मंत्री बबनराव घोलप हे तेजा देवकरच्या वडिलांची भूमिका करीत होते. माझा आणि त्यांचा खूप आधीपासूनचा चांगला परिचय होता. त्यांच्या पहिल्याच सिनेमामध्ये म्हणजे निलांबरीमध्ये मी नायक होतो. मी त्यांना फोन करून सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी तेजा देवकरला मुंबईला घरी पोहोचण्यासाठी मदत केली. कल्पना करा की जे कलाकार बाहेरगावी शूटिंग करतात आणि अचानक आपल्याला काही न कळता सगळे गायब होतात, त्या कलाकाराची अवस्था काय होत असेल. त्या सिनेमाचे दिग्दर्शक होते साताऱ्याचे दाऊद शेख. याआधी त्यांनी माझ्याबरोबर एका सिनेमामध्ये सूर्योदयमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. मी त्यांना फोन केला तेव्हा मला कळलं की प्रोड्युसरकडचे पैसे संपले होते म्हणून तो पळून गेला. बरं, गोष्ट इथे थांबत नाही. खरी गंमत तर काही महिन्यानंतर झाली. एक दिवस दाऊद आणि तो प्रोड्युसर मुंबईत मला भेटायला आले. उरलेला सिनेमा आपल्याला पूर्ण करायचा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना म्हटलं की तुम्ही तेजा देवकरच्या घरी जाऊच नका. तिची आई वकील आहे, ती तुमच्यावर केसच ठोकेल. तेजा तर हे लोक तिला परत कधी भेटतात याचीच वाट बघत होती. पण तरीही ती मध्यस्थी करायचं मी ठरवलं, कारण माझ्यासाठी सिनेमा नेहमीच महत्वाचा होता. मी तेजाला फोन केला. सुरुवातीला ती म्हणाली त्यांच्याबरोबर परत काम करणं या जन्मात शक्य नाही. नंतर माझ्या विनंतीला मान देऊन ती काम करायला तयार झाली. उरलेला सिनेमा साताऱ्यामध्ये पूर्ण केला. हा खूप कमी बजेटचा सिनेमा होता. त्यानंतर मी दुर्गा म्हणतात मला हा 2.5-3 कोटींचा सिनेमा केला. त्याच्या प्रीमियरला साताऱ्याच्या पुसेगाव यात्रेला गेलो. तिथे हा हौसेने केला पती सुद्धा लागला होता आणि तो दुर्गा म्हणतात मला पेक्षाही तुफान चालत होता. प्रत्येक सिनेमा हे आपलं नशीब घेऊन येत असतो, हे काय खोटं नाहीये. अशी पोस्ट लिहित मिलिंद गवळी यांनी चित्रपटाबद्दलची आठवण सांगितलीय. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी अभिनेत्री तेजा देवकरला सुद्धा टॅग केलंय. मिलिंद यांचा कोणता सिनेमा तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.